कोकणामध्ये पण बऱ्याच प्रकारचे भूतांचे प्रकार आहेत. बावा, गिरी, पाण्यामध्ये जे असतं त्याला गिरी म्हणतात. सात आसरा, पुन्हा ब्रह्मसंबंध, खवीस, स्त्री संबंध, अलवंतीण, अशी विद्वान पिढी आहे सर की ज्यांना त्यातलं भरपूर काही गोष्टी समजतात. ब्रह्मचारी राहिलेला, प्रण केलेला एकच व्यक्ती जो सगळ्यांना श्रोता आहे असं भीष्माचार्य. आणि भीष्माष्टमीचं व्रत करा ब्रह्मसंबंधासाठी. लोक म्हणतात की तांत्रिकाचे उपाय जर केले तर ब्रह्मसंबंध जातो वगैरे. नाही जात. सर, ब्रह्मसंबंध याबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनात खूप क्युरिओसिटीज असतात, तर तुम्हाला काय वाटतं? लोक पत्रिका वगैरे दाखवतात, त्यामध्ये त्यांना पितृदोष आहे, मंगळ आहे वगैरे वगैरे सांगितलं जातं. ऍक्च्युली ब्रह्मसंबंध हा सगळ्यात वेगळा भाग आहे. ब्रह्मसंबंध म्हणजे काय की एखाद्याच्या घराण्यामध्ये जित समाधी म्हटली जाते बोलण्याची भाषा. जित म्हणजे जिवंत समाधी. म्हणजे काय तर त्या व्यक्तीचा विवाह झालेला नाही आणि तो व्यक्ती ब्रह्मचारी गेलेला आहे, त्याला जित समाधी म्हणतात. म्हणजे तो ब्रह्मसंबंध. आता ब्रह्मचारी व्यक्ती झाला. संबंध म्हणजे काय, टोटल वेगवेगळ्या प्रकारच्या भूतांचे प्रकार म्हणतात त्याला. कोकणामध्ये पण बऱ्याच प्रकारचे भूतांचे प्रकार आहेत. बावा, गिरी, पाण्यामध्ये जे असतं त्याला गिरी म्हणतात. बावा वेगळं. सात आसरा, देवींच्या प्रकारामधले असल्यासारखा प्रकार. पुन्हा ब्रह्मसंबंध, खवीस, स्त्री संबंध, अलवंतीण, हे वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिले गेलेले ते भूतांना. लोक म्हणतात भूत असतात नसतात. मुळात हा प्रश्न बाजूला राहून जेव्हा तुम्ही मला विचारलं की ब्रह्मसंबंध म्हणजे काय, ब्रह्मचारी व्यक्ती जो एखाद्या इच्छेने मृत्युमुखी पडलेला आहे त्याच्या आत्म्याला किंवा त्याच्या त्या पिशाच्याला त्याला ब्रह्मसंबंध म्हणतात. आता ब्रह्मसंबंधाबद्दल बऱ्याच गोष्टी माणसांना पाहायला मिळतात की बाबा पाठीमागं ब्रह्मसंबंध असल्यामुळे ह्यांच्या कुळाचं काहीच पुढे जात नाही किंवा काहीच होत नाही कुटुंबाचं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे कारण काय असू शकतं त्याचं, तर त्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण असणं. आणि ती इच्छा अपूर्ण असल्यामुळे त्याच्या घराण्यातले जे कोण आहेत त्यांचं कुठलंच काम पुढे न जाणं, याला ऍक्च्युली ब्रह्मसंबंध म्हणतात. ब्रह्मसंबंधामध्ये अजून एक प्रकार आहे स्त्री संबंध म्हणून पण एक प्रकार असतो. ब्रह्मसंबंध वेगळा, स्त्री संबंध वेगळा. तर ब्रह्मसंबंधामध्ये काय आहे की तुम्ही मुंजा चित्रपट पाहिला का? हो, पाहिलं. मुंजा चित्रपट. मुंजा म्हणजे काय, ब्रह्मचारी व्यक्ती. पण व्यक्ती नाही, तो लहान मुलगा मुंजा चित्रपटात दाखवले. हा वयोवृद्ध व्यक्ती मुंजा असतो, लग्न न झालेला मुंजाच. तो पण ब्रह्मसंबंध म्हणजे तोच, पण त्याचं स्वरूप एवढं तीव्र. उपासना करणारी व्यक्ती, ईश्वराची उपासना करणारी ती व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती एखाद्याच्या पाठीमागे लागलेली आहे, त्याला ब्रह्मसंबंध पाठीमागे लागणं म्हणतात. जसं वेगवेगळे म्हणजे पिशाच्चे, ब्रह्मपिशाच्चे वगैरे जे प्रकार म्हणतात ना, त्यापैकी एक हा प्रकार आहे ब्रह्मसंबंधाचा. काम पुढे न जाणं हे माणसाच्या कधी लक्षात येतं, खूप प्रयत्न करताय तुम्ही, भरपूर प्रयत्न करताय, पण एखादे कामच पुढे जात नाही. नाही हो, कामच होत नाहीत, मी खूप प्रयत्न करतो, मला अशा अशा अडचणी येतात, मला हे होतंय ते होतंय. मग आपल्याला याच्या बाबतीत माहिती कोण देतं किंवा तुमचं असं आहे तसं आहे. एक अशी विद्वान पिढी आहे सर की ज्यांना त्यातलं भरपूर काही गोष्टी समजतात. म्हणजे कशातल्या, ज्योतिषशास्त्रातल्या, पत्रिकेचा अभ्यास करणारे वगैरे. त्यांच्या ध्यानात येतं की काही ठोक ताळे असतात की बाबा याच्यानंतर असं झालेलं आहे, याचं हे असं होतंय, याचं कामच होत नाही.
एक तर उदाहरण सांगेल, एका स्त्रीच्या म्हणजे स्त्री एक बाई मुलाच्या लग्नासाठी एका व्यक्तीकडे गेली. सांगली भागातली एक व्यक्ती होती, विद्वान व्यक्ती. काळी टोपी घालून तुमच्या मागे एक माणूस उभारलाय म्हणून सांगितलं होतं व्यक्तीला. तो व्यक्ती ब्रह्मचारी होता बरं का. जो काळी टोपी घालून उभारलेला माणूस होता त्या बाईच्या मागे, तो कोण होता? ब्रह्मचारी होता. मग त्यांनी त्या बाईने सांगितलं, ते आमचे आज्जे सासरे होते, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे भाऊ होते आणि ते ब्रह्मचारी गेलेत, पण आम्ही त्यांची सेवा केली वगैरे वगैरे. मग ती जी व्यक्ती होती जिने सांगितलं, त्या व्यक्तीनं त्याचा मागा लागलेला संबंध बाजूला काढण्याच्या दृष्टीने उपाय सांगितला. जगामध्ये ब्रह्मचारी राहिलेला, प्रण केलेला एकच व्यक्ती जो सगळ्यांना श्रोता आहे असा हनुमान. ब्रह्मचारी व्यक्ती हनुमान तर आहेच, भीष्माचार्य. प्रण करून, शपथ घेऊन मी आजन्म. मग भीष्माष्टमी म्हणून एक व्रत आहे, भीष्माष्टमीचं. ते पिंपळाच्या झाडाजवळ ती प्रदक्षिणा वगैरे मारून दिवा लावला जातो आणि तिथं काहीतरी ते काळे उडीद वगैरे. त्या व्यक्तीने त्या मुलाची जी आई आहे त्याला सांगितले, बाबा असं पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ते वगैरे लावा आणि भीष्माष्टमीचं व्रत करा ब्रह्मसंबंधासाठी. जे पाठीमागा लागलेलं ब्रह्मसंबंध आहे ते व्रत केल्याने ते तुम्ही जाऊ शकता. लोक म्हणतात की तांत्रिकाचे उपाय जर केले तर ब्रह्मसंबंध जातो वगैरे. नाही जात. तांत्रिकाचे उपाय करून ब्रह्मसंबंध पाठीमागून जात नाही. मुळात ब्रह्मसंबंध जो आहे, जो व्यक्ती आहे, जो मेलेला आहे व्यक्ती, ज्याला ब्रह्मसंबंध म्हटलेला आहे, तोच मुळात उपासना करणार. भक्त आहे तो. भक्त आहे तो. त्याला तांत्रिक मुंजा वगैरे जे म्हणतात चित्रपटात दाखवलंय, त्याला तांत्रिक वगैरे काय करू शकत नाही. पण हा जो ब्रह्मसंबंध आहे याला घालवण्यासाठी उपासनाच महत्वाची आहे. आणि ती उपासना कोणाची आहे? भीष्माष्टमी. असं एक व्रत आहे, जानेवारी महिन्या दरम्यान येते बघा भीष्माष्टमी म्हणून एक व्रत. ते व्रत केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःच्या पाठीमागचा तो ब्रह्मसंबंध घालवता येतो. मग काय जण म्हणतात त्याला त्याच्या ब्रह्मचारी व्यक्तीला जे काय असेल त्या गोष्टी द्यायच्या, हे करायचं ते करायचं, ते पुढच्या गोष्टी झाल्या. ते म्हणजे लोकांना दान धर्मातून हे करायचं, म्हणजे त्यातनं बाहेर काढायचं, ते पैसे कमावण्याच्या गोष्टी झाल्या. सोडा, ते दिल्यानंतर आपलं काहीतरी हे होईल ते होईल. पण उपासना ही सगळ्यात महत्वाची आहे. बरोबर. आणि उपासनेच्या जोरावरतीच हे जे काय पाठीमागच्या गोष्टी तुम्ही जे आता म्हणला की ब्रह्मसंबंध म्हणजे काय आणि त्याचं कशा स्वरूपानं आपल्या पाठीमागं लागतं आणि आपण कशा पद्धतीने बाहेर पडू शकतो, तर माझ्या या वाचनानुसार हे एक ब्रह्मसंबंधाचा भाग मी तुम्हाला सांगू शकतो. अजून एक जर म्हणलं तर ब्रह्मसंबंधाच्या बाबतीमध्ये महत्व जर सांगायचं असलं तर मारुतीचं दर्शन शनिवारी. आता बऱ्याच भागामध्ये मला माहित नाही, आता बाकीच्या ठिकाणी ते करतात का नाही, रुईची माळ घालतात मारुतीला, संकट हरण करतो तो. मग ते मारुतीचं दर्शन, त्याला रुईची माळ वगैरे घालणं ते फ्री मध्ये मिळतं. रुई ते काय आपण कुठेही रुईचं झाड असलं तर ते घेऊन त्याच्या आकारा पानाची माळ करून घालू शकतो. त्याला काय पैसे वगैरे द्यायची गरज नाही. त्याच्यानं सुद्धा आपल्या पाठीमाग अशा गोष्टी लागत नाही बऱ्यापैकी. आता काय, आता जे लोक मानतच नाही ते काहीतरी म्हणणार हे काहीतरी हे असं आहे तसं आहे तसं आहे. पण ज्यांच्या आयुष्यात या घटना घडलेल्या आहेत, ज्यांचे हे थांबले या गोष्टीमुळे, तर त्यांना नक्कीच असा उपाय योग्य ठरू शकतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ब्रह्मसंबंधावरती आधारित एक कथा सुद्धा लेखन केलेली आहे मी. तुम्ही प्रतिलिपीवरती पाहू शकता. यवाक्ष एक ब्रह्मसंबंध. आता त्याचं नाव यवाक्ष का दिलं ते पण सांगतो. जेव्हा आपण एखादा विधी करतो ना, तेव्हा यवाक्षदाम समर्पयामी, तिलाक्षदाम समर्पयामी म्हणतात तर्पण करताना वगैरे श्राद्धाच्या वेळेला. यवाक्षदाम म्हणजे तांदळाच्या अक्षदा. ते यवाक्ष हे नाव त्याच्यावरनं सुचलं गेलं आणि त्यातून ती कथा लिहिली गेलेली.
जर संपूर्ण ब्रह्मसंबंधाच्या त्या प्रवासाबद्दलची जर कथा जर जाणून घ्यायची असली तर वाचायची असली ती माहिती डिटेलमध्ये, तर प्रतिलिपीवरती माझी ती कथा आहे. त्याची जवळजवळ 100च्या वर एपिसोड्स आहेत त्याचे, वाचायला मिळतील त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर पुढे जी मी एक सिरीज लिहिली स्त्री संबंध म्हणून, त्याच कथेवर आधारित. प्रेक्षकांकडून खूप हे आलं ते वाचनाकडनं की ते हे करा वगैरे म्हणून, पुढचं पण हे करा. मग अशा बऱ्याच जे आता तुम्हाला सांगितलं खवीस, बावा, गिरी किंवा अलवंतीण, म्हणजे जी बाळंतीण गेलेली स्त्री आहे तिच्या भोवताला अलवंतीण म्हणतात. विधवा गेलेल्या स्त्रीला वेगळंच नाव. असं वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे अभ्यास जर केला हॉरर स्टोरी लिहिताना तर खूप काय भरपूर लेखन केलेलं आहे. मग एक आवर्जून एका जणांनी सांगितलं की ब्रह्मसंबंधावर लिहा, बरोबर, म्हणून त्यावर कथा लिहिली. आणि मला बहुतेक वाटतं की ते ब्रह्मसंबंध तुम्ही त्यामुळे मला हा प्रश्न केला. डेफिनेटली. आणि म्हणजे मी रीड केली तसं मी प्रेक्षकांना सांगतो, मी खाली लिंक टाकून देईल, तुम्ही नक्की रीड करा. आणि तुम्ही जे कथा लिहिण्याच्या आधी तुम्ही जो सखोल अभ्यास करता त्या म्हणजे रियालिटीचा, की एक्झॅक्टली ही विद्या काय बाबा, लोक कसं मिसगाईड करतात, म्हणजे तुमचे जे उपाय आहेत ते उपासनेवर बेस्ड आहेत सगळे. म्हणजे देवाची उपासना करा, तंत्र मंत्र. कारण कसं असतं, कोणी सांगतं तुम्हाला बाधा झाली, करणे केली किंवा ब्रह्मसंबंध आहे किंवा काहीतरी, तर लोक डिरेक्टली उपासना सोडून बोवाबाजी यांच्या मागे लागतात की हाच एक मार्ग आहे बाबा. पण उपासना त्याहून सोयीस्कर आणि एक मोठा मार्ग आहे. 100%. आणि असा कोणताच प्रश्न नाही की जो देवाच्या उपासनेने सॉल्व्ह होणार नाही. 100% देवाच्या उपासनेवरती तर सगळं काय अवलंबून आहे. आणि काय होतं, लोक बिझनेस माइंड विचार करतात काही लोक, आणि अशा लोकांचा फायदा उचलतात आणि घाबरवतात ना, असं होईल तसं होईल, हे कोणच करू शकणार नाही, कोणच सोडवू शकणार नाही. जसं काय ते स्वतःच माणूस जगाचा स्वामी असल्यासारखं त्या लोकांना फसवतो वगैरे, आणि त्यातून मग असे लुबाडण्याचे धंदे वगैरे होतात. सांगायचा उद्देश तोच आहे की देवाला शरण जा, उपासना करा, दयाळू येतो देवाला. का मला सांगा, आपण आपल्या आयुष्यात हे शरीर, वाचा, काया, बुद्धी, विचार कोणी दिले? आपण म्हणतो की आपल्याला देवानं बुद्धी घातली म्हणून आपण हे करतोय. मला काय म्हणायचं, थोडा वेळ जर आपण त्याच्यासाठी जर गेलो, दर्शन घेतलं म्हणा, वाचन केलं म्हणलं, नुकसान काय होणार? बरोबर आहे, त्यानेच दिले ना, हे त्यानेच दिलेली गोष्ट आहे, म्हणून ते महत्वाचं असं वाटतं मला. डेफिनेटली. आणि खरंच ब्रह्मसंबंधाबद्दल बरीच छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. बऱ्याच लोकांचे कन्सेप्ट आता क्लिअर झाले असतील. कधी कधी कसं असतं माहिती का, तुम्ही ज्यांच्याकडे जातायत त्यांना किती नॉलेज आहे आणि त्या माणसाची इच्छा कशी आहे ते तुम्हाला मिसगाईड करू शकतात किंवा चांगल्या गोष्टी सांगू शकतात. तर ऍटलिस्ट पॉडकास्ट पाहून गेल्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करू शकतात की समोरचा व्यक्ती आपल्याला फसवतोय का खरी माहिती पुरवतोय. कसं आहे माहितीये का, काही गोष्टी अभ्यासपूर्ण पद्धतीने जर काही लोक जर असले तर ते एकही रुपया न घेता तुम्हाला मार्ग दाखवणार अभ्यासपूर्ण पद्धतीने. आणि जर तुम्ही जर अशा व्यक्तींकडे गेला की तुम्हाला ते सोडणार नाही, ते पैशाला लुबाडणार लोक. मुळात गोष्ट काय माहितीये का, तुम्ही ईश्वराच्या आराधनेमध्ये जर राहिला तर तुम्हाला कोणी फसवणार पण नाही, आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याची उपासना सुद्धा करू शकता. अगदी बरोबर. तर तुम्ही आलात, तुमचे खूप खूप आभार. आज आम्हाला ब्रह्मसंबंधाबद्दल माहिती मिळाली, आणि पुढचाही एपिसोड आपण काही इंटरेस्टिंग करूयात. म्हणजे अशाच बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आतापर्यंत आपल्याला माहिती नाहीत, किंवा मग ज्यांच्याकडे माहिती मिळते ती ऑथेंटिक नसते. तर आपण अशाच काही टॉपिक्सवर पुन्हा एकदा पॉडकास्ट करूयात आणि पुन्हा आम्ही तुम्हाला बोलू. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच.